2 मार्चला बारामतीत नमो रोजगार मेळावा। मेळाव्याच्या कार्यक्रमात प्रतिक्रियेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंचं नाव, मात्र शरद पवारांचं नाव वगळलं। मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बारामतीत, शरद पवारांकडून शिंदे फडणवीसांना गोविंद बागेत जेवणाचं आमंत्रण। दोन दिवसात मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार। 20-18-10 या फॉर्म्युल्यावर अंतिम चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून शिवसेना भाजपात रस्सीखेच। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपच लढवणार, नारायण राणेंचा दावा। तर जिथे शिवसेनेचे खासदार तिथे शिवसेनेचा दावा, उदय सामंतांचं वक्तव्य। शिरूर लोकसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादी शिवसेनेत रस्सीखेच। मावळ मतदारसंघावर भाजपचाही दावा, तर महायुतीचा उमेदवार कमळावर उभा करण्याची मागणी। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत, राहुल नार्वेकर आमने सामने येण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, भाजपकडून राहुल नार्वेकर जवळपास निश्चित। दोन 2014 मध्ये आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न। आदित्य ठाकरेंनी परस्पर 151 प्लसची घोषणा केल्याचा आशिष शेलारांचा मोठा दावा। दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरण सुधाकर बडगुजरांना भोवलं। सुधाकर बडगुजरांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल। राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा बडगुजर यांचा दावा। स्वतःच्या स्वार्थासाठी फडणवीस मराठ्यांच्या मुलांच्या मुंडक्यांवर पाय देतात। जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल। खुन्नस म्हणून SIT लावल्याचा आरोप। राज्य सरकारनं दिलेल्या 10% मराठा आरक्षणाचा समावेश OBC आरक्षणात करा, मनोज जरांगेंची मागणी। OBCंना मिळणारे फायदे मराठ्यांनाही देण्याची नवी मागणी। निलेश राणेंना मालमत्ता कर थकबाकी प्रकरणी पुणे पालिकेचा दिलासा। तब्बल 4.25 कोटींचा कर थकवला, मात्र 25 लाखांचा धनादेश देत कारवाईतून सुटका। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।